त्यांनी महाराष्ट्र बँकेमध्ये काही फेक अकाउंट ओपन केले. फेक अकाउंट म्हणजे की त्यांच्या नावावरती ते अकाउंट ओपन केले आणि त्याचा फायदा काही गैर व्यक्तींनी, बाहेरगावच्या व्यक्तींनी त्यांच्या ट्रान्झॅक्शनसाठी घेतला. काही पोरांच्या अकाउंटमध्ये 80 लाखापर्यंत एका महिन्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं होतं. मला असं वाटतं, मला जे काही प्राथमिक त्याचा अंदाज आलेला काल रात्रीच आलेला असा होता की हा एंटरटेनमेंट टॅक्स, इन्कम टॅक्स हा वाचवण्याकरता समोरच्या मंडळींनी या पोरांचा फायदा घेतलेला दिसतो. मी ते रात्री सगळं समजून घेतलं आणि आज सकाळी बँक उघडल्याबरोबर बँकेच्या मॅनेजरला भेटलो. बँकेच्या मॅनेजरने आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि गेल्याबरोबर त्या सर्व पोरांचे डेबिट फेस म्हणजे त्या पोरांच्या अकाउंटमध्ये कुठल्याही आजच्या या क्षणापासून व्यवहार होणार नाही ही आपण पहिले तर बँकेने आणि आपण ती काळजी घेतलेली आहे. या 5-10 हजार रुपयांसाठी या पोरांनी आपलं आयुष्य पणाला लावलेलं होतं. मी शेगावातील आणि संपूर्ण नागरिकांना, पोरांना आवाहन करतो की आपला अकाउंट नंबर हा कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही व्यक्तीच्या कामाकरता देऊ नका. आपल्या अकाउंटला फक्त आपलाच मोबाईल नंबर अटॅच करा, दुसरा अकाउंट नंबर अटॅच करू नका. यामुळे तुम्ही 10-20 हजारासाठी तुमच्या भविष्यातल्या पूर्ण आयुष्याचा अपव्यय होईल असं कुठलंही आपण कार्य करू नका. पैशांना, छोट्याशा पैशांसाठी आपलं आयुष्य घालवू नका असं मी तुम्हाला सांगतो. आणि या माध्यमातून मी आणखीनही जे पोरं ज्यांनी या पद्धतीने युवकांनी, माणसांनी, नागरिकांनी आपले अकाउंट अशा व्यक्तींना दिलेले असतील त्या लोकांना सगळ्यांना आवाहन करतो की आपण पटपट त्या बँकेत जावे आणि आपलं अकाउंट बंद किंवा डेबिट फेस ज्यावरून आपल्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन होणार नाही याची आपण काळजी करावी. या पद्धतीनं आम्ही शेगाव काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास बापू देशमुख, प्रकाश भाऊ शेगोकार आणि आमच्या या माध्यमातून आम्ही इथे आलेलो आहोत. प्रकाश भंडारकर, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, शेगाव. आता आमच्याकडे एक इश्यू असं झालं आहे की एक 19-20 वर्षाचा मुलगा आहे ज्याने आता 1 महिन्यापूर्वीच अकाउंट काढलेलं आहे. पण आम्हाला 1 महिन्यानंतर असं कळलं की त्याच्या अकाउंटला भरपूर लाखोंमध्ये व्यवहार झालेला आहे आणि तो व्यक्ती एक स्टुडंट आहे किंवा म्हणजे त्याचा एवढा बिझनेस नाही की एवढा व्यवहार असेल. तर ते आम्ही तिथे जाऊन त्याची चौकशी केली की बाबा एवढे व्यवहार कशाचे झाले, म्हणजे ते लाखोंमध्ये व्यवहार झालेले आहेत. तर तेव्हा आम्हाला कळलं की त्यांनी हे जे अकाउंट जेव्हा उघडलं तेव्हा त्यांनी त्यांचं अकाउंट, पासबुक आणि ATM वगैरे कोणी अनोळखी माणसाला 5-10 हजार रुपयाच्या पैशासाठी त्यांना दिले आणि त्या समोरच्या व्यक्तीने त्यांचा अकाउंटचा गैरफायदा घेतलेला आहे. तर असे आम्ही त्यांची चौकशी केल्यानंतर आणखीन असं कळलं की असे त्याच्या सोबतीचे आणखीन 4-5 मित्रांच्या सोबत ही असंच झालेलं आहे की त्यांनी आपले अकाउंट उघडले आणि ते पुन्हा एका अनोळखी व्यक्तीला दिले किंवा त्यांच्याकडनं म्हणजे पैसे घेऊन त्यांना 5-10 हजार रुपये पैसे घेऊन त्यांना आपले अकाउंटचे हे दिले. आणि आता याच्यामध्ये सर टॅक्स किती कटतो ह्या ट्रान्झॅक्शनवर, त्याच्यामध्ये टॅक्स किती कटतो? हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे आता कोणते ट्रान्झॅक्शन झालेले आहे, कशाचे आहे ते कळल्याशिवाय आपण त्याच्यावर बोलू नाही शकत. कारण पैसे कशाचे आपल्याला माहित नाही, फक्त व्यवहार झाले. सर आता इतर विद्यार्थ्यांनी किंवा युवकांनी त्याला बळी पडू नये त्यासाठी काय करता येईल? आता आम्ही ह्या सगळ्या युवकांना हेच आवाहन करतो की फक्त हे 5-10 हजार रुपयासाठी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक खात्याची ATM, पासबुक कोणालाही देऊ नये. कारण हे त्यांच्याच भविष्यावर याचा विपरीत परिणाम पडू शकतो. कारण हे ट्रान्झॅक्शन कुठून करतात, काय करतात आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. तरी पण आपण जे अकाउंट उघडतो त्याचा फक्त आपल्या वैयक्तिक व्यवहारासाठीच उपयोग केला पाहिजे. आपला हे अकाउंटची माहिती किंवा ATM, पासबुक इतर कोणत्याही व्यक्तीला देण्यात येऊ नये असे आम्ही सगळ्या युवकांना आवाहन करतो. बँक अकाउंट धारकांना अजून काय सूचना करू शकता? आम्ही अकाउंट धारकांना हेच करू शकतो की